नमस्कार मंडळी. मी अमृता ओक. आज आहे श्रावणातला शुक्रवार. आपली महालक्ष्मी अंबाबाई, आपल्या ज्या काही कुलदेवता असतील त्यांचं स्मरण करण्याचा दिवस. आणि करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी रानची ढेरे यांचं एक पुस्तक माझ्याकडे आहे. त्या पुस्तकामध्ये स्त्री गीतातील महालक्ष्मी हा एक छान लेख वाचायला मिळाला. त्यातल्या काही रचना मी वाचून दाखवते. अर्थातच त्या रचना त्यावेळच्या स्त्रियांनी केलेल्या आहेत, ज्याच्यात नावं उल्लेख नाही आहे. परंतु त्या अनाम स्त्रियांचा आपल्या देवीकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिचं केलेलं वेगवेगळं वर्णन हे किती सुंदर आहे, किती अवर्णनीय आहे. ऐकूया. भारतीय ख्यातीचं एक शक्तिपीठ म्हणून कोल्हापूरचं महिमान जसं शाक्त परंपरेतील ग्रंथात, पुराणात आणि स्थलमहात्म्यपर संस्कृत प्राकृत कृतीत गायलं गेल्याचं आढळतं, तसंच ते लोकसाहित्यात आणि विशेषतः स्त्रीगीतातही आढळतं. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या मुखी असलेल्या ओव्यात आणि पारंपरिक पर्यावरणात घडल्या वाढलेल्या कवयित्रींच्या भाविक रचनात स्त्री मनाला नितांत प्रिय असलेल्या या आदिमातेची, या जगदंबेची आणि तिच्या पवित्रतम ठाण्याची महती स्त्रियांनी मुक्त कंठाने गायले. कोल्हापूर शहर अवतीभवतीनं पानं मळा, पूजा घेती 3 वेळा अंबाबाई. कोल्हापूर शहर अवतीभवतीनं सोनार, नवा घडविला चंद्रहार अंबाबाईला. कोल्हापूर शहर अवतीभवतीनं तांबट, नित्य पूजेला 9 ताट अंबाबाईला. कोल्हापूर शहर अवतीभवतीनं पटवेगार, बाजूबंदाला गोंडे लाल अंबाबाईला. कोल्हापूर शहर अवतीभवतीने हंडे हंडे, तुझ्या गस्तीला राजा हिंडे अंबाबाई. अंबाबाईची महती गाणारा हा ओवी गुच्छ पाहता क्षणीच आपल्याला असं स्पष्ट जाणवतं की इथे कोल्हापूर हे एक क्षेत्र, एक प्रकारे सर्व विश्वाचं लघुरूप आहे. तिथला सर्व जीवन व्यापार हा साऱ्या मानवी जीवन व्यापाराचं प्रतिनिधित्व करतो आहे. आणि त्या सर्व जीवन व्यापाराची सार्थकता त्याच्या केंद्रस्थानी विराजमान झालेल्या जगदंबेच्या उपासनेचे अग्रभान राखण्यात आहे, अशी या अनाम लोककवयित्रींची गंभीर धारणा आहे. पुढे एका काव्यामध्ये इतकं छान म्हटलंय की नवरात्रीची जर पूजा होत असेल तर त्याचं वर्णन आहे. नवरात्रीच्या पूजेचा काय सांगू मी थाट, रोज नवीन रूप घेऊनी येई अंबा देवळात. नवरात्रीच्या पूजेची उडते घाई घाई, माझी ग अंबाबाई नवस पुरवून जाई. नवस करू किती ग माझ्या अंबाबाईला, नवस पुरविता खणा नारळांची ओटी भरू तिला. पारंपरिक स्त्री जीवनात नवस करण्याचं आणि फेडण्याचं अप्रूप किती असतं याची प्रत्यक्षदर्शी साक्ष अंबेच्या मंदिरात आपल्याला केवळ यात्रा काळातच नव्हे तर रोजच मिळते. या लोककवयित्रींच्या ओवी गीतात काही निमित्तांनी होणाऱ्या नैमित्तिक सोहळ्यांचेही हृदय उल्लेख येतात. पंचमीच्या सणाला उडाली सर्वांची घाई, टेंभलाईच्या भेटीला निघाली अंबाबाई. किंवा अंबाबाईचे कवतिक करू किती ग आणखी, कार्तिकी पौर्णिमेला निघे थाटात पालखी. कळस देवीचा पाजळला असंख्य दिव्यांनी, पालखी चालली डौलात पाय घड्यांवरुनी. भालदार चोपदार मागे पुढे असती, पालखीमध्ये असे देवीची मूर्ती. ही विश्वसम्राज्ञीची राजेशाही मिरवणूक राजपुरुषांच्या नम्र उपस्थितीमुळे कशी गाजत असते याचा अनुभव प्रतिवर्षी किंबहुना प्रत्येक छबिनाच्या प्रसंगी भाविकजन घेतच असतात. अंबाबाईची ही असंख्य स्थिरचर दर्शने आसुसलेल्या दृष्टीने घेत राहिलेल्या परंपरानिष्ठ पर्यावरणात घडल्या वाढलेल्या स्त्रिया केवळ जागृतीतच नव्हे तर स्वप्नातही प्रत्यक्षातल्यासारखाच दर्शनानंद घेतात. स्वप्नामध्ये येई माझी अंबाबाई माऊली, तिच्या भेटीसाठी
नगरी व्याकुळ जाहली, नगरी व्याकुळ जाहली. या पुस्तकामध्ये वेगवेगळे संदर्भ येतात. अंबाबाईंची संपूर्ण माहिती येते. परंतु ह्या लोकगीतांमध्ये, ह्या ओव्यांमध्ये आपल्याला इतका आपलेपणा जाणवतो आणि ती आंबा आपली आहे, आपण त्या आंब्याचे आहोत, हे जे काही एक छान देवाभक्ताचं नातं आहे ते निर्माण होतं. तेव्हा करवीर निवासिनी महालक्ष्मी माता, तुला अगदी मनापासून नमस्कार. आपापल्या कुलदेवतांना नमस्कार. सगळ्यांचा दिवस शुभ जाओ. नमस्कार.